नवरात्रोत्सव म्हणजे नारी शक्तीचा जागर। तेव्हा या नवरात्रोत्सवात जाणून घेऊया आपल्या सरकारनं महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावलं। भाग 9, मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सरकारची मदत। पूर्वी पैशांअभावी अनेक गुणवंत मुलींना शिक्षण सोडावं लागायचं आणि तीव्र इच्छा असून सुद्धा कार्यक्षेत्रात हवी तशी प्रगती करता येत नव्हती। कुटुंबातील मुलीच्या शिक्षणाचं महत्त्व ओळखून आपल्या सरकारनं मुलींच्या शिक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या। शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, 8वी, 9वी आणि 10वीत शिकणाऱ्या मुलींसाठी आपल्या सरकारनं सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना आणली, ज्यामुळे मुलींच्या शैक्षणिक खर्चात मोठा हातभार लागतो। तसंच तांत्रिक शिक्षण विभागानं गुणवंत बालिकांसाठी शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे, ज्यामुळे तांत्रिक शिक्षणासाठी त्यांना मोठी मदत मिळते। तसंच आता आपलं सरकार मुलींसाठी शिक्षण पूर्णतः मोफत करत आहे, ज्यामुळे आता त्यांना शिक्षणाच्या खर्चाची कुठलीही चिंता उरणार नाही। शिक्षणासाठी प्रोत्साहन, मुलींना गणित, विज्ञान आणि अन्य अनेक विषयांच्या अभ्यासासाठी स्कॉलरशिप आणि IIT, JEE, नीट यासारख्या परीक्षांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन आणि पूर्व प्रशिक्षण देण्यात येतं। तसंच ग्रामीण आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी सरकारतर्फे अर्थसहाय्यही केलं जातं। शैक्षणिक कर्ज, विद्यालक्ष्मी पोर्टल आणि शैक्षणिक कर्ज सुविधेअंतर्गत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींना अल्प दरात शैक्षणिक कर्ज आणि समुपदेशन देण्यात येतं, ज्यामुळे आता मुलींना शिक्षणात कोणतीही अडचण येत नाही। भाजप सरकारनं मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या विविध योजनांची परिणिती म्हणजेच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागातील मुलींचा साक्षरता दर लक्षणिकरित्या वाढलाय आणि आता मुली सर्व क्षेत्रात काम करण्याच्या उत्तम संधी प्राप्त करतायत।